श्री राम समर्थ. भाग क्रमांक आजचा आहे 129 129. श्रीराम. गुरूंची सेवा करून, गुरूंकडून सगळी विद्या ग्रहण करून, गुरूंना हवी असलेली गुरुदक्षिणा देऊन सगळं करून अर्थात ते परत आपल्या घरी आले होते दोघंही जण. आणि त्याच्यानंतर त्यांना एक गोष्ट करावीशी वाटली, आणि ती म्हणजे अशी होती की भगवंताचा जो शिष्य होता उद्धव, त्यांचा प्रिय शिष्य, आणि हा वृष्णींचा मंत्रीसुद्धा होता, आणि तो साक्षात बृहस्पतींचा पण शिष्य होता, पण कृष्णाचा तो मित्रसुद्धा होता, सखाही होता, आणि त्याचा आवडता शिष्यही होता. आणि अशा ह्या उद्धवाला त्यांनी एक दिवस बोलावलं आणि म्हणाले की उद्धवा, असा आहे की तू माझा प्रिय भक्त आहे, शिष्य आहे, जे काय म्हणशील ते म्हण. तर माझी अशी इच्छा आहे की तू व्रजभूमीमध्ये परत जावं, आणि तिथे माझे माता पिता आहेत. त्या माता पित्यांना तू जाऊन भेट माझ्या वतीने, आणि त्याच्या जोडीला गोपिका ज्या प्रचंड दुःखामध्ये असतील तिथे, ज्यांनाही तू जाऊन माझ्या वतीने भेट, त्यांना माझा निरोप दे. हे सगळं तुला मी सांगितलेलं कराल. तू हे काम करशील तर मला फार आनंद होईल. अर्थात ते उद्धवाला असंही म्हणाले की तू जाऊन त्यांना उपदेश पण करू शकतोस, कारण त्या फार दुःखात आहेत. तेव्हा उद्धवाने विचार केला की खरंच आहे, आपण त्यांना उपदेश करू शकतो. आपण त्या भगवंताकडून अनेक गोष्टी शिकलो आहोत, आपण हे करू शकतो, आणि म्हणून तर त्याने आपल्याला निवडलं आहे. किती माझं नशीब आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये सुद्धा वाटलं की चला, एक चांगली सेवा दिली आहे आणि गोपिकांना आपण नक्कीच उपदेश करू शकतो, आणि म्हणून तो आनंदाने निघाला की भगवंताची ही सेवा आपण जरूर करूया. भगवंत त्याला म्हणाले, लक्षात ठेव, या गोपिका माझ्या साध्या नाही आहेत. त्यांनी माझ्यासाठी सगळं काही लौकिक आणि पारलौकिक या दोन्ही गोष्टीमध्ये असलेल्या सर्व धर्माचं उल्लंघन केलं आहे, नवे धर्मत्यागच केला आहे, पारलौकिक आणि अलौकिक दोन्ही. त्यामुळे काय, अशा ह्या गोपिका आहेत. आणि अशा प्रकारची जी लोक माझ्याशी रत होताना करतात की लौकिक आणि पारलौकिक सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून देतात, आणि जे लोक माझी भक्ती करतात हे सगळं बाजूला सोडून त्यांचं पालनपोषण मीच करतो, ते माझं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेव, असं त्यांनी कोणाला सांगितलं? तो उद्धवाला सांगितलं आहे. बघा, उद्धवाला पण त्यांनी तेच गोष्ट सांगितली जी त्यांनी भगवद्गीतेत पण सांगितली, नाही का? भगवद्गीतेत पण त्याने असंच सांगितलं, नाही का? अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्, असं त्याने 9व्या अध्यायात सांगितलं आहे. बरोबर, श्लोक क्रमांक 26 आहे माझ्या मते. तर अशा प्रकारे भगवंताने भगवद्गीतेत पण सांगितलं, आणि या ठिकाणी त्याने उद्धवाला पण सांगितलं की जो मनुष्य, जी व्यक्ती, जी कोण जीव माझी मनापासून सेवा करतो, अनन्य शरण येऊन, त्याचं पालनपोषण, योगक्षेम म्हणजे पालनपोषण, योगक्षेम म्हणजे त्याचं क्षेम कुशल, त्याचं रक्षण पण मीच करणार किंवा करतो. वहाम्यहम, वाहतो मी त्याचा भार. हे जसं भगवद्गीतेत सांगितलं तसं भागवतात पण त्यांनी उद्धवाला सांगितलं की लक्षात ठेव, या गोपिका अशा प्रकारच्या आहेत की ज्यांनी माझ्यासाठी सगळं सोडलेलं आहे, आणि म्हणून त्यांचं पालनपोषण मीच करत आहे. पण आज मी शरीराने त्यांच्यापासून लांब आहे, आणि त्यांना माझी खूप आठवण होते, आणि म्हणून तू माझ्या वतीने तिथे जा, माझ्या आईवडिलांना भेट, आणि माझ्या प्रिय गोपिकांनाही भेट, आणि त्यांचं सांत्वन कर, त्यांना उपदेश कर, त्यांना सांग मी येणार आहे असं सांग. अशा प्रकारचा निरोप त्यांनी दिला. उद्धवाला आनंद झाला की चला, भगवंताने मला हे काम दिलं, त्याच्या प्रिय शिष्या. अरे बापरे, दिलं. एक मिनिट. श्रीराम. आवाज ऐकू येतोय का मला? एकदा परत सांगा.
हॅलो श्रीराम. हां मध्ये जरा हां मगाशी सिग्नल गेला होता, आता येतो. श्रीराम. ओके श्रीराम. तर जेव्हा अशा प्रकारची सेवा त्यांनी सांगितली तेव्हा उद्धव म्हणाले, वा वा वा, माझं नशीब आहे की अशी सेवा मला दिली करायला. मी त्यांचा किती प्रिय शिष्य आहे आणि त्यासुद्धा प्रिय अशा शिष्य आहेत, प्रिय भक्त आहेत, आणि त्यांच्या सांत्वन करण्याची सेवा माझ्याकडे दिली, किती मोठी सेवा आहे. आणि तो अर्थात आनंदाने निघाला, रथावर आरूढ झाला आणि निघाला व्रजभूमीकडे. नंदाच्या व्रजभूमीमध्ये तो संध्याकाळी पोचला सूर्यास्त झाल्यावर. अर्थात दिवसभर प्रवास केला होता, थोडाफार थकवा आलाच होता. आणि तो जेव्हा व्रजभूमीत पोचला त्यावेळेस संध्याकाळची वेळ झाली होती, त्यामुळे सगळ्या गायी वगैरे जे आहेत त्यांच्याकडे सगळी वासरं धावत येत होती आणि त्या वासरांना अर्थात या सगळ्या धेनू ज्या होत्या त्या दुग्धपान करायला सज्ज झाल्या होत्या. गोपिका तिथे होत्याच आसपास. त्या आपलं त्यांचं एकच काम, श्रीकृष्ण आणि बलरामांच्या मंगल चरित्राचं गायन करणं, हे त्यांचं चालू होतं. हे सगळं होताच उद्धव तिथे पोचले व्रजभूमीमध्ये. व्रजभूमीमध्ये जेव्हा त्याचा रथ पोचला, अर्थात नंदाने त्यांचं पहिलं स्वागत केलं. नंद तिथला राजाच होता नाही का. नंदाने मनपूर्वक स्वागत केलं, त्याला आलिंगन दिलं. कृष्ण आला असंच त्यांना वाटत होतं आणि तशा प्रकारेच त्यांनी त्याचा सन्मान केला. त्याला महालात घेऊन गेले, चांगल्या प्रकारचं जेवण दिलं, त्याचे पायसुद्धा चेपले का तर प्रवासातलं शीण दूर व्हावं. नंदाने सगळ्या प्रकारची सेवा केली. आणि मग तो म्हणाला की आता मला हे सांग की कसं काय चालू आहे तिकडे मथुरेमध्ये, मला ऐकायला आवडेल. आता माझा मित्र वसुदेव तुरुंगातून बाहेर आला असेल आणि त्याच्याबरोबर सगळे त्याचे पुत्रसुद्धा आहेत, त्यामुळे त्याला खूप आता आनंद होत असेल नाही का. आणि आम्हाला हे सगळं समजलं इथे असताना की कंस जो आहे त्याला भगवंतानी मारलेला आहे, सगळं आम्हाला समजलेलं आहे. तेव्हा आम्हालासुद्धा ऐकायला हे आवडेल की आता कृष्ण आणि बलरामांना आमची आठवण थोडीफार तरी येते का नाही येत, असं नंद पण विचारतात. त्याच्या पुढे जाऊन ते हेही म्हणतात की जर आठवण येत असेल तर आम्हाला भेटायला कधी येणार आहे, कारण आम्हाला त्याची प्रत्यक्ष दर्शन घ्यायची खूप इच्छा आहे. अहो या कृष्णाला आम्ही विसरू शकत नाही, तरी आमचं किती ठिकाणी रक्षण केलं आहे. आता बघा, आता हे त्यालाही सगळ्या आठवणी झाल्या कृष्ण हा शब्द आल्यावर. अहो त्यांनी आमच्यासाठी काय नाही केलं आहे, आमचं रक्षण तर त्यांनी लहानपणापासून केलं आहे. आत्ता तर त्यांनी आत्ता काय केलं हे तर आपल्याला माहितीच आहे की त्यांनी एवढा मोठा हत्ती होता, 10,000 हत्तीचं बळ असलेला कंस होता, तो हत्ती होता, या सर्वांचा त्यांनी सहजपणे वध केला. त्याच्या आधी अजून लहान असताना त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला एका हाताने 7 दिवस. त्याच्या आधी अजून लहान असताना कित्येक दैत्यांचा वध केला. प्रलंबासूर, धेनुकासूर, आरिष्टसूर, तृणावत, बक, लीलया त्यांनी हे केलं आहे. आणि या सगळ्या लीला करत असताना आमच्या सर्वांचं रक्षण पण त्यांनी केलं आहे. आणि अशा प्रकारे त्याने एक एक लीला त्यांना आठवतात आणि त्याचं वर्णन ते करत आहेत. आणि जेव्हा हे नंद त्याच्या लीला एक सांगतायत, वर्णन करतायत, यशोदा मातेच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. इतकंच नव्हे तर पुत्रस्नेहामुळे तिच्या स्तनातून सुद्धा दुग्ध व्हायला लागलं. ह्यांचं हे अनोखं प्रेम बघितल्यावरती उद्धवसुद्धा जो आहे तो बघतच राहिला की काय प्रेम आहे. त्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळाला, भक्तीचा एक वेगळा आनंद तो बघत होता की किती प्रेम या दोघांचं आहे. फक्त आठवण झाली आणि दोघंजणं फक्त त्याचं वर्णन करतायत न थांबता. एकीकडे अश्रू, एकीकडे दुग्धाच्या धारा, काय प्रेम आहे. उद्धव म्हणाला की असं आहे बघा की भगवंताविषयी काहीच प्रश्न नाही येते तर सर्व आहेतच या विश्वाचे. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे नंद महाराज की भगवंतानीच असं सांगितलं आहे की जो जीव मृत्यूच्या वेळेस एक क्षणभर जरी त्याच्या ठिकाणी आपलं मन जर एकाग्र करेल तर त्याच्या सगळ्या कर्मवासना ज्या आहेत त्या धुतल्या जातील आणि त्याला मोक्षप्राप्ती होईल. पण कधी, जर अंतसमयी
मृत्यूच्या वेळेस जर हे त्याने क्षणभर जरी तो करू शकला मृत्यू येताना, तर त्याच्या कर्मवासना सगळ्या ज्या आहेत त्या जळून जातील किंवा धुतल्या जातील आणि मग अर्थात मोक्षप्राप्ती होईल. हेही करेक्टच नाही का? अंत्यमती सा गती, भगवद्गीताच हे पण नाही का? पण अंतकाली असं व्हायला पाहिजे. असं केलं तर दुसरा जन्म व्हायची गरज नाही, मोक्षप्राप्तीच होईल. असं भगवंताचा महिमा आहे असं उद्धव सांगतायत नंदाला. दोघं जण याच विषयावर बोलतात. ते तिकडे सांगतात, हा इकडे बोलतोय. दोघे जण एकच विषय कृष्ण, एकच विषय कृष्ण. दोघांच्या अशा प्रकारे गप्पा चालू आहेत. दोघं या विषयावर बोलत आहेत. एक मित्र म्हणून, शिष्य म्हणून, एक आपला मुलगा म्हणून. दोघांच्या या गप्पामध्ये खंड पडल्याने करता 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 रात्र झाली, रात्र संपली तरी यांच्या गप्पामध्ये खंड नाही. आणि विषय केवळ एकच, श्रीकृष्ण. या विषयावर ते रात्रभर बोलत राहिले, कोणीही झोपलं नाही. आणि करता करता सकाळ झाली. आणि सकाळ झाल्यावरती अर्थात ब्रह्ममुहूर्तावरती अनेक गोष्टी सुरू होतात. गावात तर लोक लवकर उठतात. आणि इथे पहाटे गोपिका नेहमीप्रमाणे उठल्या आणि त्यांचं जे नित्य काम आहे करायला सुरुवात केली. अर्थात भगवंताचं नामस्मरण त्यांचं चालूच होतं, त्यांची आठवणी चालूच होत्या. पण त्यांचं नेहमीचं काम होतं की दही असेल तर ते घुसळा, त्याच्यापासून काही ताक तयार करा, अजून काही गोष्टी तयार करा. हे त्यांचं नित्याचं काम होतं, ते सगळं त्या करत होत्या. पण जोडीला भगवंताची आठवणी चालू होती. त्यांच्या लीलांचं, त्यांच्या चरित्राचं गायन ह्या गोपिका करत होत्या, सांगायची गरजच नाही. हे त्यांचं नेहमीच चालू होतं. आणि त्यांची सकाळ अशा प्रकारे होत होती, भगवंताचं स्मरण करत 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 सगळी कामं त्यांचे सुरू आणि एकीकडे भगवंताचं स्मरण सुरू. अशा प्रकारे बघता बघता सकाळ झाली. सूर्यनारायणसुद्धा उगवले. ब्रह्ममुहूर्त संपला. सूर्यनारायणांनी दर्शन दिलं आणि मग त्यांचं कामही थोडंसं कमी झालं. त्यांनी बाहेर येऊन बघितलं की कोणतरी गावात आलेल्यासारखं त्यांना वाटलं. आणि त्यांनी बघितलं तर काय, नंदाच्या घरासमोर सोन्याचा रथ उभा आहे. तेव्हा या गोपिका म्हणलं, अरे असा हा सोन्याचा रथ कुठून आला असेल? गावात कुठून हा रथ येऊ शकतो? कोण असेल? त्यांना पहिली शंका आली, अक्रूर तर आला नाही ना, का ह्याच्यापूर्वी रथ घेऊन अक्रूरच आला होता आणि त्या रथातून तो भगवंताला घेऊन गेला होता. आणि असा सोन्याचा रथ आहे कोणाकडे? आणखीन मथुरेलाच असू शकतो, कंसाकडे. तेव्हा अक्रूर तर आला नाहीये ना, अशी शंका त्यांना आली. आणि त्या दोघी एकमेकीशी बोलायला आल्या गोपिकी. कोण आला असेल? अक्रूर आला असेल का? परत कशासाठी आला आता हा? कंस तर गेला, मग आता कशाला आला आहे? असं त्या एकमेकाशी चर्चा करतायत की कोण आला आणि कशासाठी आला. आणि असा ह्यांच्या ह्या चर्चा चालू आहेत. आणि चर्चा चालू असतानाच उद्धव जे आहेत ते त्या ठिकाणी येऊन पोचले. उद्धव तिथे येऊन पोचले आणि उद्धवाला पहिल्यांदाच गोपिकाने बघितलं. गोपिकाने उद्धवाला कधी बघितलं नव्हतं. आणि जेव्हा उद्धवाला त्याने बघितलं की उद्धव जो होता तो सुद्धा तसा, त्याची देहयष्टी खूप चांगली होती, ज्याला आपण पर्सनॅलिटी म्हणतो, खूप चांगली होती. त्याचे जे हात होते ते गुडघ्यापर्यंत लांब होते, म्हणजे अजान भाऊ होता तो. की गुडघ्याच्या खाली हात असणारे लोक फार कमी असतात. आणि त्याचे हात गुडघ्याच्या पर्यंत लांब होते. अजान भाऊ असा हा उद्धव होता. त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा अर्थात चांगल्या प्रकारचं तेज होतं. त्याचे डोळे प्रसन्न होते. पितांबर त्याने धारण केलेला. गळ्यामध्ये माळ होती कमळाची, कानामध्ये रत्न जडित कुंडलं होती. तेव्हा गोपिका म्हणायला की हा आहे कोण? दिसायला तर देखणं आहे, पण आमच्या भगवंताला आवडणारा पितांबर यांनी पण नेसल्या, कुंडल पण घातली आहे, थोडंसं भगवंताचीच कॉपी केल्यासारखे वाटते. तेव्हा कृष्णासारखी वेशभूषा करणारा हा कोण आहे? सर्वच गोपिकामध्ये उत्सुकता निर्माण झाली. कृष्णाशी साधर्म्य आहे ना थोडंफार तरी, मग कोण आहे बघूया. म्हणून सगळ्या गोपिका ज्या आहेत त्या जमल्या आणि त्याला गोल करून उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या की कोण आहेस तू? तेव्हा त्यांना समजलं असं की हा तिथून आलेला आहे मथुरेमधून आणि
श्रीकृष्णांचा संदेश घेऊन हा आला आहे असं त्यांना अर्थात समजलं. कृष्णाचा संदेश घेऊन आला समजल्यावरती बस मग तर काय आनंदच आनंद. त्यांना अतिशय आनंद झाला. त्यातल्या काही ज्या गोपिका होत्या त्यांना थोडीशी लज्जा पण वाटली. कृष्णाची आठवण झाली आणि त्यांना लज्जा पण थोडीशी वाटली. मग त्यांनी पहिल्यांदा त्याचा सत्कार केला. सर्व गोपिकांनी त्याचा चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला. त्याला आसन दिलं बसायला. आणि मग ते म्हणाले की आपलं नाव काय. तो म्हणाला की माझं नाव उद्धव आहे आणि मला अर्थात मथुरेहून भगवंतांनी पाठवलं कृष्णाने. तेव्हा ते म्हणाले की आमचं नशीब की तुम्हाला त्यांनी पाठवलं. तुम्ही आमच्या कृष्णाचे दूत आहात. पण त्यांनी तुम्हाला जे पाठवले ते नक्कीच त्याच्या मात्या पित्यांची खुशाली घेण्यासाठी आणि त्याची खुशाली यांना देण्यासाठी पाठवलं असेल नाही का. बाकी त्यांना आता आहे कोण आठवण यायला. आता ह्या थोड्याशा रागावल्यात बघा त्याच्यावरती की त्या म्हणतात की या ठिकाणी आहे कोण दुसरं. आई वडील जे आहेत इथले त्यांना कदाचित ख्याली खुशाली कळवण्यासाठी त्यांनी पाठवलं असेल तुला. बाकी नाहीतर आहे कोण इथे. गोपिकांविषयी त्यांना काही प्रेम नसणार असं त्यांना म्हणायचं होतं. कारण असं आहे की माता पित्याच वरतीच खरं मनुष्याचं प्रेम असतं आणि त्यांचं आपल्यावर असतं. बाकी सगळी प्रेम खोटी आहेत असं गोपिका म्हणतात. रागात आहेत थोड्याशा. त्या म्हणतात भ्रमराचं प्रेम असतं ना फुलांवर. तो नेहमी फुलांवर बसलेला असतं. पण प्रेम कुठपर्यंत. जोपर्यंत मध संपत नाही तोपर्यंत. मध संपला की भ्रमर उडाला एका फुलावरून दुसऱ्या फुलावर. तसं प्रेम यांचं पण आहे. हे काही माझ्यावर आमच्यावर काही प्रेम करत नाही. हे जिथे फायदा आहे तिथे यांचं प्रेम. अशीच लोक जास्त असतात. ते म्हणतात जसं एखाद्या धन संपलेल्या माणसाला गणिका काय करते. गणिका म्हणजे वेश्या. त्याला हाकलून देते. त्याच्यावर प्रेम करत नाही. धन असेपर्यंत भरपूर प्रेम. किंवा राजावरती प्रजा प्रेम करते पण कुठपर्यंत. जोपर्यंत तो राजा तिला प्रोटेक्शन देतो आहे सगळं करतो तोपर्यंत. पण जर काही करू शकत नसेल तर प्रजा पण त्याला उडवून लावते. त्याच्या पुढे अजून जाऊन त्या म्हणतात की जसं विद्यार्थी आणि गुरु की एकदा का विद्यार्थ्याचं शिक्षण झालं आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांना गुरुदक्षिणा दिली की नंतर मग ते त्या गुरुंना देतात सोडून. कोण गुरु आणि कोण आहे काय नाही काय असं हल्ली होतं. असं त्यांचं तेव्हा म्हणणं होतं द्वापार युगात. आता तर काय असेल माहीत नाही खरोखर नाही का. शाळा सुटल्यावर किंवा शिक्षण झाल्यावर किती विद्यार्थी आपल्या गुरूंना रिस्पेक्ट देतात संशोधनाचा विषय असू शकतो. आणि त्या पण तेच म्हणतात की विद्यार्थीसुद्धा जे आहेत ते गुरूंकडून फक्त शिक्षण घेतात आणि त्याला दक्षिणा दिली की त्याला देतात सोडून. असं प्रेम आहे. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की इतकंच कशाला. ते हे ऋत्विज जे आहेत जे तुमच्याकडे अनेक धार्मिक कृत्य करतात हे सुद्धा यजमानाला दक्षिणा मिळाली की सोडून देतात. तोपर्यंतच त्यांना त्याचं प्रेम असतं. असं त्यांनी यांना पण सोडलेलं नाही. ऋत्विजांविषयी पण त्या गोपिका म्हणतात की अशी पद्धत आहे की दक्षिणा घेईपर्यंत यजमानाला धरतात. दक्षिणा मिळाली की कोण तू आणि कोण मी. पक्षी काय करतात म्हणे. पक्षी पण असेच आहेत. ज्या झाडाला फळ नाही ते झाड त्यांचं नाही. फळ असतील तर भरपूर पक्षी येऊन बसणार. अन्यथा त्या झाडाशी त्यांना काही लेणं घेणं नाही. हे पक्षीसुद्धा असेच वागतात. असं सर्व ठिकाणी आहे. सगळ्या ठिकाणी स्वार्थ आहे. फक्त आई वडीलच कदाचित असतील की जे आपल्या मुलाशी मुलीशी खरोखर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता प्रेम करू शकतात. आणि हे त्या मुलाला आणि मुलीला माहीत असते. आणि म्हणूनच भगवंतांनी कदाचित इथे तुम्हाला जे पाठवलं आहे ते आपल्या आईवडिलांच्या इथल्या ख्याली खुशाली घेण्यासाठी पाठवलं असणं. बाकी त्यांना आहे कोण जवळचं. आम्ही त्यांच्या कोणीच नाही ना. हा जगाचाच न्याय आहे. अशा प्रकारे त्या भगवंतावरती खूप नाराज झाल्यात. आणि त्या असं सगळं उद्धवाला म्हणतात. उद्धव ऐकतोय की काय गोपिका आहेत. यांना मला उपदेश करायचा आणि ह्या स्वतःच काय बोलतायत ते तो ऐकतोय. पण गंमत असं हे सगळं त्या बोलता आहेत. नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देत आहेत. पण बोलतात कृष्णाविषयी.
महत्त्वाचा भाग हा आहे की येणं केनं प्रकारेनं शेवटी मूळ पद काय आहे, समा काय आहे, समेवर येणं म्हणजे काय, तर भगवंत कृष्ण. त्याला शिवे दिले तरी कृष्ण, त्याची तारीफ केली तरी कोणा कृष्णाची केली, त्याच्याविषयी दुःख केले तरी कृष्णाविषयी, आनंद झाला तरी कृष्णाविषयी. हा महत्त्वाचा भाग आहे की शेवटी अनुसंधान कोणाशी, कृष्णाशी. पण त्याला हे सगळं काय बाकीचं माहीत नाही, ज्ञान अनुसंधान फनुसंधान ते काय माहीत नाही. त्या बोलतायत आता उद्धवाशी, आणि उद्धवांकडे हे सगळं अशा प्रकारे बोलत आहेत, भगवंतावर टीका करतायत, त्याला वेगवेगळे उदाहरणं देत आहेत, पण बोलत आहेत भगवंताविषयी. आणि हा ऐकतोय की काय ह्या गोपिका आहेत. नंतर ते अशा प्रकारे सगळ्या आठवणी सांगत 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 त्यांची भाव अवस्था आली. शेवटी भगवंताचं कुठलीही गोष्ट तुम्ही जर मनापासून केली तर भाव हा आपल्या निर्माण होतात. भजन जेव्हा आपण मनापासून करतो तेव्हा एखादं भजन म्हणताना आपल्या मनात भाव येतो ना, कारण मनापासून आपण करतो आणि भाव येणं हा महत्त्वाचा भाव आहे. आणि गोपिकांच्या तर खूपच भाव निर्माण झाला. अशा प्रकारे जे त्या भगवंताविषयी बोलत होत्या, टीका करत होत्या, पण त्यांच्या मनामध्ये प्रेम होतं. आणि जेव्हा अशा प्रकारे त्या बऱ्याच वेळ बोलल्या, त्याच्यानंतर त्या भावविभोर झाल्या, त्यांच्या मनामध्ये प्रचंड भाव निर्माण झाला आणि त्या संकोच सोडून रडायला लागल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रूची धार लागली. भगवंताच्या लीला कोणी कोणी काय काय सांगतात आणि एकीकडे अश्रूसुद्धा त्यांच्या जे आहेत ते वाहायला लागले. आणि हे सगळं सुरू असताना हा बघतोय की काय यांची भक्ती आहे. आणि तेवढ्यात एक भ्रमर तिथे आला. आणि अर्थात भ्रमर नेहमीप्रमाणे गुंगू गुंगू करून फिरत होता. या सगळ्या गोपिका ज्या होत्या त्या अर्थात भावविभोर झाल्या होत्या, भावना त्यांच्या अनावर झाली होती. आणि जेव्हा त्यातल्या एक गोपीने ह्या भ्रमराला बघितलं तेव्हा तिला वाटलं की नक्की कृष्णाने त्याला पाठवलं आहे दूत म्हणून. हा कमी पडला म्हणून याला पण पाठवलं आहे. आमचा कृष्ण काय कमी नाही आहे. आणि ती गोपिका त्या भ्रमराला उद्देशून काय म्हणते बघा. भाव निर्माण झाले म्हणून हे बोलू शकते. काय म्हणते, अरे कपटी कपटी प्रियकराच्या सख्या. आता कृष्णाला हे कपटी म्हणलेत बघा. राग आल्यावर कशा प्रकारे कृष्णाला हे म्हणू शकतात. प्रेम किती आहे बघा. पण हे अरे कपटी प्रियकराच्या सख्या, अरे तू आमच्याकडे कशाला आलायस, आमच्या पायानं स्पर्श करून नमस्कार करू नकोस. आम्हाला माहिती आहे तू ज्यांच्याकडून आलायस ते काय करतायत ते. आम्हाला माहिती आहे की आमचे हे कृष्ण काय करतायत ते. आमच्या सवतींच्या बरोबर सगळे असतील. आम्हाला माहिती आहे त्यांच्या शरीराचा गंध तुझ्यासुद्धा येतो आहे. त्यांनी जे काही सुगंधित द्रव्ये लावली असतील ती सगळी भगवंताच्या लागली असेल आणि त्यांच्या अंगावर तू गेल्यामुळे तुझ्या पण शरीराला तो गंध येतो आहे. आणि हा नक्कीच त्या सवतींच्याच शरीरावर लावलेला गंध आहे कुठल्या तरी चांगल्या गोष्टीचा. हे आम्हाला माहिती आहे, पक्क माहिती आहे की भगवंत कृष्ण काय करतात तिकडे. नक्की तेच तिथल्या मथुरेतल्या सुंदर सुंदर स्त्रियांबरोबर असतील आणि त्या सगळे याची मनधरणी करत असतील. आम्हाला माहिती आहे काय चालू आहे ते. पण काय करणार आम्ही तरी इथे. आता आम्ही काही करू शकत नाही. अरे जिथे प्रत्यक्ष लक्ष्मीला काही करता येत नाही त्या आम्ही काय करणार. पण लक्ष्मीने पण त्यांचे चरण सोडले नाही आहेत इतकं होऊनसुद्धा. इतक्या जणांबरोबर भगवंत जातात तरी पण लक्ष्मीने त्यांचे पाय नाही सोडले. कसे काय असं करत असेल ते. तिला हे सहन कसं होतं. ते एक गोपी म्हणते ना ते सहन होणार. कारण काय की भगवंताकडे बोलण्याची जी कला आहे की भगवंत एकदा बोलायला लागले की ऐकतच राहतो मनुष्य. आणि म्हणून लक्ष्मीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी सहन करू शकते. आणि म्हणून ते त्यांच्या चरणाशी आज पण बसले सेवा करत. जिथे लक्ष्मीची ही कथा आहे तर आम्ही कोण आहोत. आम्ही तर त्याच्यासमोर कोणीच नाही आहोत. अरे भ्रमरा, आम्ही या भगवंताला ओळखून आहेत. तू त्याचे गुण आम्हाला सांगू नकोस. तू इथे येतोयस आणि आमच्यासमोर त्यांचे गुण गातोयस. हे नवीन लोकांना सांग. नवीन म्हणजे कोण. अरे भगवंताच्या ज्या नवीन सख्या आहेत ना मथुरेमधल्या त्यांच्याकडे जाऊन त्याचं गुणगान कर. आमच्याकडे गरज नाही आहे. आम्ही त्याला चांगल्या ओळखतो. त्या तुझ्यावर आनंदित होतील, तुला बरंच वस्तू देतील. आम्ही तुला काही देणार नाही. पण आम्ही आमच्या ह्या कृष्णाला ओळखून आहोत.
त्याचं हे हास्य आम्हाला माहीत आहे, त्याच्या भुवांच्या इशारावर काय होत नाही आम्हाला माहीत आहे. त्याच्यासमोर आलेली प्रत्येक व्यक्ती त्याची होते हेही आम्हाला माहीत आहे. त्यामुळे तू आमच्याकडे त्यांची शिफारस करू नकोस. त्यांचे गुण आम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही त्याचे गुण जेवढे ओळखतो तेवढे कोणीच ओळखत नाही. पण मला एक माहिती आहे की तू दूत कोणाचा आहेस? कृष्णांचा आहे. आणि कृष्णाकडे ही कला आहेच. कसं माणसाला वश करायचं ही कला त्याच्याकडेच आहे. आणि त्याचा तू दूत आहेस ना. म्हणजे तू ती कला त्याच्याकडून नक्कीच काही अंशी शिकलेला असणारच. आणि म्हणून तू आमच्याकडे आलायस ना. अरे काय हा तुझा सखा म्हण, कृष्ण म्हण, काय हा? अरे याच्यासाठी आम्ही आमच्या सर्वस्वाचा त्याग केला. आमच्या पतीला सोडलं, आमच्या पुत्राला सोडलं, आमच्या नातेवाईकाला सोडलं आणि हे आम्हाला सोडून निघून गेले. आणि अशा व्यक्तीची तू वकिली करायला आलास, अशा व्यक्तीच्या वतीने आमच्याकडे आलास सांगायला. अरे ह्यांना आम्ही चांगला ओळखतो. बघा आता त्यांनी जी टीका केली ती गंमतशीर केली. जसं आपण सामान्य लोक भांडतो तेव्हा आई माई काढतो किंवा खानदान काढतो ना, थोडंसं अशा प्रकारची टीका भगवंतावर त्यांनी केली. पण त्यांच्या टीकेचं स्तर खूप वेगळं आहे अर्थात. पण थोडीशी अशीच आहे बघा गंमत. काय म्हणतात त्या, अरे मधुकरा, या भगवंताचं तुला माहीत नाही, आम्हाला विचार त्यांनी काय केलं आजपर्यंत. हा कृतज्ञ आहे. आणि हे आजची गोष्ट नाही आहे. यापूर्वी जेव्हा त्यांनी रामाचा अवतार घेतला होता तेव्हा त्यांनी काय केलं? वालीचा त्यांनी वध केला. लपून, व्याध्याप्रमाणे लपून बाण मारला. अरे अशा प्रकारे वागणं ही त्याची खासियत पहिल्यापासूनच आहे. इतकंच कशाला, याच अवतारामध्ये शूर्पणखा जेव्हा त्यांच्याकडे आली आणि तिची कामना पूर्ण व्हावी अशी इच्छा त्यांनी प्रकट केली शूर्पणखेने, तेव्हा पत्नीवरील प्रेमामुळे ह्यांनी काय केलं? हिलाच कुरूप बनवून टाकलं. अर्थात वापर केला लक्ष्मणाचा. पण बिचारीचा काय दोष होता? तिला असं वाटलं सहवास मिळावा म्हणून तिने व्यक्त केलं. आणि यांनी काय केलं? तिचे कान आणि नाकच कापून टाकले. अरे हे असेच आहेत पहिल्यापासून, तुला माहीत नाही. इतकंच कशाला, अजून तुला ऐकायचे त्यांच्या काही गोष्टी. अरे यांनी जेव्हा दुसरा अवतार घेतला होता वामन रूप, तेव्हा काय केलं? वामन रूप धारण केलं, बलिराजाकडे गेले, बलिराजाकडून दान मागितलं. जे दान खरोखर कठीण होतं देणं, हे दान देण्यासाठी त्याला बलीला अनेक लोकांचा विरोध होता. बलीला अनेक लोकांनी सांगितलं दान देऊ नकोस. त्याच्या गुरूंनी पण सांगितलं की बाबा तू हे दान या वामनाला देऊ नकोस, तुझ्यासाठी घातक ठरेल. परंतु गुरूंनी सांगून सुद्धा शुक्राचार्यांची सुद्धा आज्ञेचं त्या बलीनी पालन केलं नाही. त्यांच्याकडून शाप मिळवला त्याच्यासाठी, गुरु आज्ञेचं पालन केलं नाही म्हणून. आणि या कृष्णाला वामन अवतार ज्याने धारण केला होता त्याला हे दान दिलं. एवढं त्यांनी केलं, गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन करून याला दान दिलं. आणि यांनी काय केलं? यांनी त्याला वरुण पाशामध्ये बांधलं आणि पाताळात ढकललं. बघा कसा कृतज्ञ आहे हा कृष्ण. आणि हा ह्याचा आजचा भाग नाही. जसं आपण आपल्या भाषेत म्हणतो ट्रॅक रेकॉर्ड बघा, तसं गोपिका म्हणतात अहो हा असाच आहे. प्रत्येक युगात त्यांनी असंच केलं आहे. रामावतारात त्यांनी असं केलं आहे, त्याच्या आधीच्या अवतारात अशा प्रकारे बलिराजाला त्यांनी पाताळात ढकलून दिलं, डोक्यावर पाय ठेवला आणि पाताळात ढकलून दिलं आणि त्याच्याकडून सगळं घेतलं. हा असा आहे. तेव्हा आता याच्याशी मैत्री करायची आमची इच्छाच नाही आहे. या काळ्याशी मैत्री नकोच आहे. पण काय करावं, आमची इच्छा नसली तरीसुद्धा त्याच्याविषयीच आम्हाला बोलावं वाटतं. कारण श्रीकृष्णाचं ज्या काही गोष्टी आहेत व त्याच्या लीला असतील किंवा त्याच्याशी संबंधित ज्या कुठल्या गोष्टी असेल, या जर आम्ही ऐकल्या, जर या लीलाने त्यांनी कर्णामृत म्हणलं आहे आणि हे कर्णामृत जर आम्ही प्राशन केलं एक थेंब, तरीसुद्धा आमची इंद्रिय शुद्ध होऊ शकतात. इंद्रियाला असलेले सगळे दोष असतील त्या त्या इंद्रियांचे ते
दूर होऊ शकतात इतकी शक्ती भगवंताच्या ह्या लीलांचं वर्णन ऐकलं तर त्याला त्यांनी कर्णामृत म्हणलंय. म्हणजे श्रवणाला किती महत्व आहे बघा. भगवंताच्या लीलांचं श्रवण करण्याला किती महत्व आहे की अमृता समान आहे. आणि त्याच्यामुळे हे दोष जे असतात आपल्या इंद्रियांमधले हे नक्की नाहीसे येऊ शकतात. ही शक्ती त्याच्यामध्ये. आणि म्हणूनच तर आम्हाला हे ऐकावं वाटतं, सतत तेच सांगावं लागतं. म्हणून आमची अवस्था अशी असली तरी पण आम्हाला त्याच्याविषयीच बोलावं वाटतं. आम्ही दुसरं काही करू शकत नाही. आणि आता ह्या मथुरेमध्ये असलेल्या लोकांना काय समजणार आहे, जिथे त्याने आम्हाला अशा प्रकारे धोका दिला, आमच्याशी अशा प्रकारे वागला आणि तिकडे जाऊन त्या स्त्रियांना पण आता जवळच केलं ना. त्यांना काय माहिती की हा काय आहे. वेळ आल्यावर त्यांना सुद्धा तो सोडून देईल. हे होणार आहे हे लक्षात ठेवा. याचा अनुभव आम्हाला आहे. आणि मग त्यांची अवस्था आमच्यासारखीच होणार आहे. हा प्रेम रोग, प्रेम व्याधी जी आम्हाला जडली आहे ती काय ती आम्ही समजू शकतो. आता इतर कुठल्याही गोष्टीवर आम्ही प्रेम करू शकत नाही भगवंताशिवाय. अशी आमची ही अवस्था आहे. आणि आमची ही अवस्था तुला दिसते आणि तू आमच्याकडे आलायस. त्याचा दूध बनून भुंग्याला सांगतायत, भ्रमराला सांगतायत की त्यांनी तुला इथे पाठवलं आहे. आणि आमची अवस्था बघ काय. जा त्याला जाऊन सांग आमची अवस्था काय झाली ती. कशा आम्ही आहोत जाऊन सांग. त्याला कधीतरी आठवण येते का आमच्याविषयी. कधीतरी तो बोलतो का आमच्याविषयी काही. अशा प्रकारे त्या भ्रमराला काय 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 गोष्टी सांगतात. आणि भ्रमर हा काय त्यांचा दास किंवा कोणी सेवक नव्हता. पण त्यांची अवस्था इतकी भावपूर्ण झाली होती की त्यांना सगळ्या ठिकाणी भगवंत दिसत होता. अशी अवस्था त्यांची भावपूर्ण झाली होती. उद्धव सगळं बघतोय आणि ऐकतोय. काय बोलावं त्याला समजत नाहीये. काय ही भक्ती. अशी भक्ती त्याने कुठेच बघितली नव्हती. आणि ही भक्ती बघायसाठीच भगवंताने त्याला पाठवलं होतं. त्याला असं वाटलं होतं की मी गोपिकांना उपदेश करीन. परंतु तो स्वतःच चकित झाला की काय ही भक्ती. आणि मग उद्धव म्हणाला की तुम्हाला सगळ्या जगाला पूजनीय तुम्ही आहात, अशा तुम्ही आहात. पण तुमची भक्तीच अलौकिक आहे. तुम्ही तुमचं सर्वस्व खरोखर मुख्य म्हणजे मनच समर्पित केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग मनच नाही का. शरीर तर नंतर येतं. पण मनाने जर तुम्ही समर्पित झाला तर सगळं बाकीचा आपोआप मागोमाग येणारच आहे. पण तुम्ही खरोखर संपूर्णपणे मनाने त्यांना सगळ्या गोष्टी समर्पित केल्यात. उद्धव म्हणतात ज्ञानी आहेत बघा. उद्धव काय म्हणतात बघा. दान, व्रत, तप, होम, जप, वेदाध्ययन, ध्यान, धारणा आणि समाधी एवढ्या प्रकारे भगवंताची भक्ती करता येते. भक्ती प्राप्त व्हावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु या गोष्टींनी सुद्धा भगवंत प्राप्त होईल की नाही माहीत नाही. पण तुमच्या भक्तीने नक्की तो प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारची तुमची भक्ती आहे. अशी भक्ती मोठ्या मोठ्या मुनींकडे आणि ऋषींकडे पण नाही. ही तुमची भक्ती सर्वोत्तम भक्ती आहे. हा तुमची भक्तीचा आदर्श आहे जो तुम्ही लोकांसमोर ठेवला आहे. लोक किती भाग्यवान आहेत की अशी भक्ती तुम्ही करून दाखवली. म्हणजे बाकीचे इतके सगळे उपाय आहेत ना त्याच्याने पण ही भक्ती मिळत नाही. किंवा भक्तीने जे मिळतं ते त्याच्याने मिळणार नाही. व्रत, वैकल्य, होम, जप, तप, दान, सगळं वेदाध्ययन अनेक गोष्टी केवळ भक्तीने मिळू शकतात आणि त्या मिळाल्यात तुम्हाला. ही आदर्श गोष्ट आहे. बघा भक्तीला किती महत्त्व आहे. भक्ती मार्ग किती श्रेष्ठ मार्ग आहे बघा. उद्धव सांगतायत भगवंताचे सर्वोत्तम शिष्य आहेत ते की ज्यांना भगवंताने शेवटी पण त्यांनाच उपदेश केला आहे उद्धवाला. आणि या प्रिय शिष्यालाच त्याने आपल्या या प्रिय गोपिकांकडे पाठवलं आहे. इतर कोणाकडे नाही पाठवलं. कारण त्याची भक्ती परिपूर्ण व्हावी म्हणून पाठवलं. आणि बघून अर्थात उद्धव जो आहे तो चकित झाला आहे. आणि तो म्हणतो की खरोखर तुम्हाला तुमची पूजा सर्व जगाने करावी अशी तुमची पात्रता आहे. अशी भक्ती मी आजपर्यंत कुठेही बघितली नाही. श्रीकृष्णाच्या वियोगामध्ये तुमची त्याच्या ठिकाणी असलेली जी एकांत भक्ती जडली आहे तिचे दर्शन मला आज झालं. त्यांना भगवंतासमोर इतर काही सुचायचं नाही. लोकांतात सुद्धा त्यांना भगवंत दिसायचं. एकांतात तर असेलच असं नाही का. एकांतात जी भक्ती होती ती त्यांची लोकांतात पण व्हायची. किती मोठी गोष्ट आहे बघा.
इतक्या लोकांमध्ये पण त्यांना भगवंतच फक्त आठवायचा, इतक्या लोकांमध्ये, आणि एकांतात काय असेल कल्पनाच करवत नाही. पण अशी भक्ती जी आहे याचं दर्शन आज उद्धवाला घडलं. तो म्हणतो ना की अशा भक्तीचं आज मला दर्शन झालं, आणि अशी भक्ती मला कुठे मिळणार नाही, बघायला कोणाला मिळणार नाही. ही माझ्यावर त्यांची कृपाच आहे. मी त्यांचा सेवक आहे हे नक्की आहे. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या या प्रियतम भगवंतानी कृष्णाने तुमच्यासाठी एक संदेश मला दिला. तुमचं मी सगळं ऐकलं, पण कृष्णाने तुमच्यासाठी एक संदेश दिला, तो ऐका. ते म्हणाले बोल. ते तर ऐकायला आम्ही उत्सुक आहोत, काय सांगितलंय. तेव्हा उद्धव म्हणाले की त्यांना हे सांग की तुमचा आणि माझा कधीही वियोग होतच नाही, होऊ शकतच नाही. कारण असं आहे की सर्व भौतिक पदार्थामध्ये सर्वत्र मी आहे, मी नाही अशी जागा शोधा. सगळ्या ठिकाणी सगळ्या पंचमहाभूतामध्ये पृथ्वी, जल, आकाश, वायू, अग्नी, सगळ्यामध्ये मी आहे. सर्व विषयांमध्ये मी आहे. मायेमध्ये मी आहे, माया मीच उत्पन्न केली आहे. आत्म्यामध्ये मी आहे. त्रिगुण सुद्धा माझ्यापासून उत्पन्न झालेत, पण मी त्याच्यात पण नाही आहे, पण निर्माण मी केलेत. 3 अवस्था, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती, या सुद्धा माझ्यामुळेच निर्माण झाल्यात, पण मी तिथे पण नाही आहे. आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. मी नाही अशी जागाच तुम्हाला मिळणार नाही, असा मी आहे. तुम्ही कुठल्याही विषयात काही जरी केलं तरी शेवटी जसं म्हणलं की सर्व नद्या शेवटी समुद्राकडे मिळतात, तसं ज्ञानी माणसं ती वेदांचा अभ्यास करतात, काही योगाचा अभ्यास करतात, काही तपश्चर्या करतात, काही इंद्रिय संयम करतात. सगळं करतात कशासाठी? शेवटी मला मिळवण्यासाठी. सर्व नद्या जसं कुठूनही कशाही व्हायला शेवटी समुद्राला मिळतात, तसं सगळेजण जे काय करतात ते शेवटी मला मिळण्यासाठीच करतात आणि मलाच येऊन मिळतात. सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति, हेही म्हणलेलं नाही का? आणि हेच भगवंत सांगतात की शेवटी माझी प्राप्ती हे सर्वांचं ध्येय असतं. काहींना माहीत असतं, काहींना माहीत नसतं, पण त्यांची वाटचाल तिथेच चाललेली असते. गोपिकांनो, मी तुमच्यापासून लांब आहे ह्याचं एक कारण आहे. लांब म्हणजे कसं? लौकिकामध्ये, मनाने नाही. मनाने जवळच आहे, पण लौकिकामध्ये थोडासा लांब आहे. सॉरी. पण हे असं मी का केलं ह्याचं पण कारण आहे. कारण जेव्हा मी लौकिकामध्ये तुमच्यापासून लांब जातो तेव्हा तुम्हाला माझी जास्त आठवण येते. तुम्ही माझं ध्यान सगळ्या ठिकाणी करत राहता, सगळ्या ठिकाणी तुम्ही मला बघत राहता. आणि शेवटी हेच महत्त्वाचं नाही का, की प्रत्यक्ष लौकिकामध्ये सान्निध्य कोणाचं किती मिळेल हा वेगळा भाग आहे, परंतु जवळ नसताना सुद्धा जवळ आहे हा सर्वात मोठा अनुभव आहे. आणि म्हणून हे व्हावं म्हणूनच मी लौकिकामध्ये लांब आहे. मला माहिती आहे की जेव्हा मी लौकिकात तुमच्यापासून लांब असतो तेव्हा तुमच्या मनामध्ये केवळ आणि केवळ माझं स्मरणच होतं. तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही अशा प्रकारे जेव्हा माझं स्मरण करता आहात लांब असताना सुद्धा, तेव्हा तुम्ही मला कायमच्या प्राप्त होणार आहात हे लक्षात ठेवा. भगवंताने उदाहरण पण दिलं. तो म्हणाला जेव्हा वृंदावनामध्ये मी होतो लौकिकामध्ये, तेव्हा पौर्णिमेच्या रात्री रासक्रीडा केली. त्यावेळेस आपण होतात सगळ्या गोपिका, पण काही गोपिका माझ्याबरोबर रासक्रीडेत सामील होऊ शकल्या नाहीत, काही लौकिकातल्या समस्या असल्यामुळे. पण या सगळ्या केवळ माझ्या लीलांचं स्मरण केल्याने मला प्राप्त झाल्या तुमच्या आधी. म्हणजे माझ्या प्रत्यक्ष सहवासापेक्षा सुद्धा मनातल्या सहवासाला किती महत्त्व आहे बघा. मानस पूजेला महत्त्व आहे, हा दुसरा शब्द आला. तुम्ही देवळात जाऊन पूजा करा, प्रश्नच नाही आहे, पण जर तुम्ही मानस पूजा केली, मनातून जर त्याला पूजलत, तर तो ती सर्वात पहिली पोचते ना. कारण बाकी गोपिकांना रासक्रीडा फिजिकली करावी लागली, नंतर त्या भगवंताला पोचल्या. पण ह्या काही गोपिका ज्या पोचू शकल्या नाहीत त्या सर्वात पहिल्या भगवंताला पोचल्या, कारण मनाने त्या
भगवंताच्या बरोबर होत्या. तीव्र भावना. म्हणून भक्ती ही भावनेने केली पाहिजे. किती माळा जप झाला हा वेगळा भाग आहे, त्याचं वेगळं कॅल्क्युलेशन आहे, परंतु मी कसा केला याला फार महत्त्व आहे. कारण तो भावच आपल्याला पोचवतो. गोपिकांचा भाव होता, फिजिकली त्या अडकून पडल्या होत्या आपल्या घरात, त्यामुळे त्या प्रत्यक्ष त्याच्याशी रासक्रीडेत सामील होऊ शकल्या नाहीत. ज्या सामील झाल्या त्यांना मुक्ती मिळालीच रासक्रीडा केल्या, पण त्या संयोग झाल्यावर मिळाली. पण या न जाताच त्यांना मिळाली का, तर मनाने पोचल्या. म्हणजे भावना त्यांची किती तीव्र होती. म्हणून भाव तुमचा कसा प्रगट होतो याला सगळ्यात महत्त्व, एक नंबर महत्त्व आहे ते भावाला. किती भावपूर्ण तुमचा भगवंताचं ध्यान होतं, भगवंताचं नाम होतं, भगवंताचं अनुसंधान होतं, भगवंताचं भजन होतं, किती चांगलं होतं यालाच महत्त्व जास्त आहे. किती वेळ केलं हा दुय्यम भाग आहे. आणि हेच भगवंत सांगतात की लांबून असलेल्या व्यक्तीसुद्धा माझ्याजवळ पोचल्यात आणि तुम्ही पण नक्की माझ्या कायमच्या प्राप्त होणार आहात हे लक्षात ठेवा. आणि तुम्ही मला अशा प्रकारे प्राप्त व्हावं म्हणूनच मी लांब आहे तुमच्यापासून, म्हणून मी जवळ मुद्दाम नाही आलो, लांब राहतोय. तेव्हा तुमच्या उद्धारासाठीच मी हे असं केलेलं आहे. असं बोलल्यावरती मात्र त्यांना जरा आनंद झाला की नाही, भगवंताने आमची आठवण केली. हाच किती मोठा भाग आहे. आता आम्हाला काही वाटत नाही की भगवंताच्या तोंडून हा निरोप आला आहे ना की मी जाणून बुजून असं करतो आहे, मग काय प्रश्न नाही. शेवटी तो आमचाच आहे ना. बघा आता त्यांचा भाव बदलला. शेवटी तो आमचाच आहे ना. इथे असताना पण त्यांनी आमच्यावर किती प्रेम केलं, आमच्यावरती किती संकट त्यांनी आलेली स्वतःच्या अंगावर घेतली, आणि त्यामुळे हे असं करतात. पण ते खूप चांगले आहेत. आणि आता त्यांनी जेव्हा सांगितलं आहे की आम्ही येणार, नवे कायमस्वरूपी आम्ही त्याला जाऊन मिळणार असंही भगवंतांनी सांगितलं आहे ना, मग नक्कीच होणार. नक्की आम्हाला खात्री आहे की ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांचा शब्द ते नेहमी पूर्ण करत आले आजपर्यंत. परंतु एक गोष्ट ही लक्षात ठेवायला पाहिजे की रासक्रीडा करताना पण ते मध्ये मध्ये एक दोन वेळा अदृश्य झाले होते. कारण का, ते आमच्या मनात गर्व आला होता की आम्ही भगवंताच्या किती मोठे भक्त आहोत, आणि असा गर्व निर्माण झालेला भगवंत अदृश्य झाले. हा त्यांचा सगळ्यांचा अनुभव होता. म्हणजे याचा दुसरा अर्थ हाही आहे की गर्व अजिबात होता नाही. गर्व झाला तर भगवंत आमच्या जवळ येणार नाहीत, ही सगळ्यात घातकी भावना आहे की मी कोणीतरी आहे मोठा. अजिबात नाही. आणि भगवंत हेही म्हणाले त्यांना की लक्षात ठेवा की आशा न धरणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नो एक्सपेक्टेशन मा फलेषु कदाचन. काही अपेक्षा नाही. फळ दिलं तरी आनंद, नाही दिली तरी भगवंताची इच्छा. संसारात तरी म्हणलं की आशा न धरणं हे सगळ्यात मोठं सुख आहे, असं त्यांनी भागवतात वाक्य वापरलं. किती छान वाक्य. आणि अशा प्रकारचं त्या म्हणाल्या की आम्ही आता हे लक्षात ठेवलं, भगवंतापासून लांब राहणं हे काही वाईट गोष्ट नाही आहे. आमचं प्रेम वाढणार आहे, किंबहुना आम्ही भगवंताकडे कायमस्वरूपी जाऊन पोचणार आहोत म्हणून हे चालू आहे. आणि जे भगवंतांनी सांगितलं ते बरोबरच आहे की आशा बाळगायची गरजच नाही. आठवण ठेवा, संपला विषय. भगवंताकडे आम्ही पोचणार नक्की, आज नाही उद्या. आणि ते म्हणाले आहेत ना की मी तुम्हाला कायमस्वरूपी येऊन मिळणार आहे. बस आमचं सांत्वन झालं. आमचं सांत्वन झालं. भगवंताचं एक वाक्य आम्हाला पुरेसं आहे. ते म्हणाले की आम्ही जे काही तुझ्यापासून लांब आहोत ते फक्त तुम्हाला कायमस्वरूपी मी मिळण्यासाठी हे असं केलेलं आहे, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आणि भगवंत म्हणतील ते करतील याची आम्हाला खात्री पण आहे. आणि आता ते म्हणालेत ना की आम्ही येऊ, बस आता आम्ही तुला एकही प्रश्न विचारत नाही उद्धवा. आम्ही अतिशय आनंदात आहोत, बस बाकी आम्हाला काही बोलायचं नाही. आणि मग त्या फक्त भगवंताविषयी परत एकदा नेहमीप्रमाणे भगवंत 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 या विषयावरच बोलत राहिले. अर्थात त्यांनी या दरम्यान भगवंताची आठवण करता करता सुद्धा उद्धवाची पूजा केली. कारण भगवंतांनी इतका चांगला निरोप दिला म्हणल्यावर त्याला किती आनंद झाला. आणि मग भगवंताच्या आठवणीमध्येच त्यांनी याची पूजा केली, सगळं काय केलं. आणि म्हणाले की सांगा की आम्ही वंदन करतो आहोत. अर्थात तू भगवंताचा जवळचा असा त्याचा सखा आहेस, नक्कीच त्याच्या
तुमच्या चरणावर सुद्धा त्याची धूळ आलेली असणार आणि म्हणून ही चरणधूळ आम्हाला सुद्धा पाहिजे. कारण या चरणावरती भगवंताच्या चरणाची पण धूळ लागली असेल, शरीराची धूळ पडली असेल, म्हणून ही धूळ आम्हाला खूप महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही वारंवार तुमच्या चरणाला सुद्धा नमस्कार करतो. अशा प्रकारे त्यांनी उद्धवाचा सत्कार केला, उद्धवाला नमस्कार केला आणि भगवंताच्या विषयीच त्या बोलत राहिल्या. अशा प्रकारे या गोपिकांचं सांत्वन झालं आणि जोडीला उद्धवाला सुद्धा समजलं की भक्ती कशी करायची. यथावकाश त्यांचा त्याने निरोप घेतला आणि मग तिथून तो निघाला. अर्थात नंदाकडे गेलाच होता. नंदाशी त्याचं बोलणं झालं. नंदाने पण त्याला बऱ्याचशा भेटवस्तू दिल्या. म्हणाले की तू आता चाललायस तर हे सगळं घेऊन जा. आमचं अर्थात आम्हाला त्याचा विसर कधीही पडत नाही आणि पडणार पण नाही आणि त्यालाही आमची आठवण आहे, याचा आम्हाला आनंद आहे. जिथे कुठे भगवंत आम्हाला ठेवेल तिथे आम्ही राहायला तयार आहोत. आमच्या कर्मानुसार आम्हाला कुठल्याही योनीत जन्म आला तरी चालेल, फक्त त्याची आठवण आम्हाला राहावं एवढीच आमची इच्छा आहे. आमचं प्रेम असं राहावं हीच आमची इच्छा आहे. बस हाच आमचा निरोप दे. अशा प्रकारे नंदाने सुद्धा त्यांच्याशी भाषण केलं आणि मग या सर्वांचा निरोप त्याने घेतला आणि तो म्हणाला की आता मला आज्ञा द्या, आता मी मथुरेला जातो आणि तुमचा हा सगळा निरोप, सगळ्या गोष्टी भगवंताला कथन करीन. आणि अशा प्रकारे त्यांनी त्यांचा निरोप घेतला. तो स्वतः मनपूर्वक खऱ्या अर्थाने खूपच समाधानी झाला होता की भक्ती काय असते हे त्याला अनुभवायला मिळालं होतं. आणि अशा प्रकारे उद्धवाने ह्या गोपिकांच्या भक्तीचा अनुभव घेतला आणि आपल्या रथामधून तो मथुरेकडे निघाला. यथावकाश तो तिथे पोचला. उग्रसेन राजाला भेटला, कृष्णाला भेटला. त्यांनी हे सगळं जे काही घडलेल्या सगळ्या गोष्टीचं कथन त्यांना केलं. अशा प्रकारे ही जी भेट होती, या भेटीमध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या उद्धवाला शिकायला मिळाल्या आणि गोपिकांना सुद्धा आनंद मिळाला. याच्या पुढे सुद्धा भगवंतांनी अनेक गोष्टी केल्या आहेत. त्याच्या अनेक गोष्टी त्याला करायच्या होत्या. त्या कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत हा भाग आपण अर्थात उद्याच्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी भाग क्रमांक 129 समाप्त होत आहे. श्रीराम समर्थ.